हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. मी तर आज खूप जास्त खुश आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण की आता आम्ही चाललो आहे, बाहेरगावी चाललो आहे. आता आमची ट्रेन आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही निघतो आहे. आणि जिथे आम्ही चाललो आहे ते आमच्या तिघांचं वन ऑफ द फेवरेट ठिकाण आहे. तर आम्ही चाललो आहे गुरगावला, म्हणजे दिल्लीला. म्हणजे आमच्या घरी नाही जाणार आहे, आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी जाणार आहे. तिथले आमचे गुरगावचे सगळे फ्रेंड्स वगैरे आहेत, त्यांना भेटायला जाणार आहे. आणि मेन म्हणजे आम्ही त्यांना कोणालाच नाही सांगितलेलं आहे की आम्ही येणार आहे. म्हणजे एका माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं मी, पण आमच्या तिकिटांची थोडी गोंधळ झाला होता, थोडी गडबड झाली होती. मग तिला सांगितलं की आमचे तिकीट्स काही झाले नाही, तर आम्ही काही येत नाही आहे. पण मग आम्ही आता केलं कसं तरी अरेंज तिकीट्स वगैरे, आणि आता आम्ही निघतोय. आणि मी तिला सांगितलंच नाही की हो आमचे तिकीट्स अरेंज झाले आणि आम्ही येणार आहे असं. तर भरपूर मज्जा येणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. आता आम्ही निघतोय, आता आमची कॅब आली खाली, तर रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर बोलूया. आता बाय. आम्ही निघालोय जायला. ॲक्च्युली आमचं गुरगावला जायचं फारच ऑल ऑफ सडन प्लॅनिंग झालं. काही आधी प्रिपरेशन नव्हतं. काही कामानिमित्त आम्हाला अचानकच जावं लागतंय. पण म्हटलं चला चांगली गोष्ट आहे. आम्ही बऱ्याच दिवसाचं प्लॅन करत होतो, पण काही होत नव्हतं ते. पण मग असं काही काम आलं की अचानक जावंच लागतं. आणि रियांश तर फार खुश आहे ना रियांश? काय करणार आहे तू गुरगावला जाऊन? रियांश तर सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे गुरगावला जाण्यासाठी. तर आता मी चाललोय रेल्वे स्टेशनवरती. आणि आता आमची गुरगावची जर्नी आहे ती स्टार्ट झाली आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आमची त्या दिवशी संध्याकाळी ट्रेन होती. संध्याकाळी म्हणजे तरी 7:30 पावणे 8च्या दरम्यान ट्रेन होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुरगावला पोहोचणार होती. तर असा आमचा ट्रेनचा प्रवास झाला. आता आम्ही पोहोचलो गुरगावला. आणि गुरगावमधून आता आम्ही इथून कॅब केली आणि आता चाललो आम्ही जिथे आम्ही आधी राहायचो तिथे. आमची जे फ्रेंड्स आहेत ते सगळे तिथेच राहतात. आम्ही ज्यांच्याकडे जाणार आहे, माझी मैत्रीण प्रेरणा, तर आम्ही दोघी आजूबाजूच्या टावरमध्ये राहायचो. आणि अजूनही आम्ही त्यांना सांगितलं नाही आहे की आम्ही पोहोचलो इथे आणि येणार आहे असं. तर त्यांना तर अगदी फुल ऑन सरप्राईज असणार आहे हे. तर इथून जवळच आहे, रेल्वे स्टेशनपासून आमचं जे घर होतं ते जवळच आहे. मी घर नाही दाखवू शकणार आमचं ऑब्व्हियसली, कारण की तिथे आता कोणीतरी दुसरं राहते. आम्ही रेंट नाही दिलं ते. बट दाखवते, माझे फ्रेंड्स वगैरे सगळे, आमची सोसायटी, सगळं काही दाखवेल. आणि मला नेहमी वाटायचं की मी आधी थोडं स्टार्ट केलं असतं माझं चॅनल, तर मी गुरगावचं पण दाखवू शकली असती. आणि आज आता मला चान्स मिळाला आहे, तर मी तुम्हाला दाखवेल माझे फ्रेंड्स वगैरे, आम्ही कुठे राहायचो ते. आणि मला अहमदाबादला का नाही करमत आहे आज, हे पण तुम्हाला समजेल की आवडायचं मला इथे. सगळं काही छान होतं, सगळं काही इथे. तर आता पोहोचूच आम्ही तिथे. तर आता आलो आम्ही इथे प्रेरणाच्या घरी. ही माझी मैत्रीण आहे प्रेरणा, माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड. माझ्या लहानपणापासून कुठली एवढी अजून मैत्रीण नसेल राहिलेली जेवढी प्रेरणा आहे. मी पण खूप मिस केलं जास्वंदीला. प्रत्येकदा त्यांच्या टावर समोरून जाताना मला रडू यायचं. नाही इतकं मस्त सरप्राईज दिला. नाही येणार पण आमचं म्हणजे बिलकुल काहीच प्लॅनिंग नव्हतं. तिकीट्स पण आम्हाला इतक्या मुश्किलने मिळाले. आम्ही एकदम लास्ट मुवमेंटला म्हणजे डिसाईड केलं की जर नाही झाले तिकीट्स मग जाऊ म्हटलं आता घरी निघून. पण झालं आमचं लगेली. आणि छान सरप्राईज होता त्या अथर्व तो पळतोय लास्ट तो. हॅलो कर अथर्व. आता अथर्व आणि रियान स्विमिंग करायला चालले है ना? जायचं ना तुम्हाला दोघांना स्विमिंगला? दाखव तुमचं स्विमिंग पूल. इथून दिसतं ना? दाखव. कुठून दिसतं? आता हे इथे जातील हे दोघं जण स्विमिंग करायला. आणि मी तुम्हाला माझी पूर्ण सोसायटी दाखवेल. माझी जी मैत्रीण आहे प्रेरणा, जिच्याकडे आम्ही आलो होतो, तर ती ना खूप छान केक बनवते. तर तिने आमच्यासाठी ना माझा आणि रियांशचा फेवरेट चॉकलेट केक बनवला आहे. तर आता मुलं तेच कट करता. म्हणजे चला तुमच्या सगळ्यांसोबत दाखवूया प्रेरणाचा केक. दोघांनी मिळून. भांडण नाही. 2 वेगळे नाईफ आहे. हे पहा बनवला प्रेरणाने केक. कुठल्या फ्लेवरचा बनवलाय? चॉकलेट ट्रफल. अच्छा, अरे वा. चला दोघं जण तुमचा बर्थडे आत्ताच करून घ्या. आता मी कट करून आणते पीसेस. थांब आता मावशी प्लेट मध्ये देते रियांश. कसा झाला रियांश? मग प्रेरणा मावशीला सांग. Thank you. Where's the cake?
आता मी सगळ्यांना देते केक. हा. पण या केक खायला. खरं तर मी गुरगावला आल्यानंतर ट्राय करत होती की माझा प्रॉपर असा मी ब्लॉग बनवावा, सगळं काही शूट करावं. पण मी इतक्या दिवसानंतर माझ्या फ्रेंड्स सगळ्यांना भेटते की बोलण्यामध्ये ब्लॉग करायचं लक्षातच नाही राहते, भेटण्यातच सगळं जातं टाईम आमचा. तरी पण मी ट्राय केलं की आमच्या ज्या काही मुवमेंट्स होत्या माझ्या फ्रेंड्ससोबत त्याच्या कॅप्चर करू असं. तर त्या सगळ्यांचा कलेक्टिव्हली एक ब्लॉग बनवेल. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी डिसाईड केलं होतं की आम्ही जिथे राहायचो, जी आमची सोसायटी होती, त्या सोसायटी पण आमची खूप छान होती. तर म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना होम टूर तर मी नाही देऊ शकत इथला, कारण की जसं मी आधी सांगितलं तिथे आता दुसरं कोणीतरी राहतं आहे आमच्या घरामध्ये. पण म्हटलं की सोसायटीचा एक टूर द्यावा, कारण आमची सोसायटी पण तेवढीच खूप छान आहे बघण्यासारखी आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही आता स्किप न करता कंटिन्यू करा. मी तुम्हाला माझी सगळी सोसायटी वगैरे दाखवेल आणि नेक्स्ट व्हिडिओ पण अपलोड करेल माझ्या गुरगावच्या मेमरीजचा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की सो दॅट तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो बघता येईल. तर मग चला आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे मी आणि माझी मैत्रीण काजल सकाळी फिरत होतो, तर तेव्हा मी हे शूट केलं. हे आहे आमच्या सोसायटीचं एंट्रन्स गेट. इथं मेन एंट्री आहे आणि त्याच्या बाजूलाच जे आहे ना हे असं वेटिंग एरिया आहे बससाठी, म्हणजे स्कूल बससाठी वेटिंग एरिया आहे इथे. आणि एंट्री केल्यानंतर समोरून हे असं दिसतं, अशी एंट्री दिसते आमच्या सोसायटी. इथून डायरेक्ट पार्कमध्ये एंट्री आहे आणि इथे थोडं पुढे गेल्यानंतरच क्लब हाऊस आहे. आणि क्लब हाऊसमध्ये जिम आहे, स्विमिंग पूल आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, परत इंडोर गेम्स आहे मुलांसाठी, लायब्ररी वगैरे आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे क्लब हाऊसमध्ये. बट आम्ही क्लब हाऊसमध्ये काही गेलो नाही आतमध्ये, आम्ही बाहेरच चक्कर मारत होतो म्हणून आतलं काही शूट नाही करता आलं मला. हे आमच्या सोसायटीचं राम मंदिर आहे, तसेच ते शिवलिंग पण स्थापन केलेली आहे आणि हनुमानाची पण मूर्ती आहे आणि नवग्रह पण आहेत. तर असे सगळे देव एकत्र असलेलं आमचं मंदिर आहे. नॉर्थमध्ये असे शक्यतो असेच मंदिरं असतात की जिथे सगळे देव जे आहे ते सोबत असतात. म्हणजे आपल्याकडे जसं एकेका देवाचं एक मंदिर असतं तसं नसतं, असे 2-3 देव जे असतात ते इथे एकत्र असतात. तर आता सध्या आम्ही जात नाही मंदिरात, आमची आंघोळ नाही झालेली आहे, आम्ही आंघोळ वगैरे करून परत येऊ, तर तेव्हा आतून दाखवेल मंदिर. आणि आता हे दाखवते की आमच्या सोसायटीचं खूप मोठं आणि खूप छान असं पार्क. तर व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता की असा इथून असा हा पूर्ण पार्कचा एरिया स्टार्ट होतो आहे. हे व्हॉलीबॉल कोर्ट आहे, बीच कोर्ट. याला बीच कोर्ट पण म्हणतात इथे असं. त्याच्यानंतर त्याचे पुढे जे दिसतं आहे हे टेनिस कोर्ट आहे आणि ह्या साईडला इथे सेपरेट बास्केटबॉल कोर्ट आहे. इथे बास्केटबॉलसाठी आणि टेनिससाठी सेपरेट कोचेस पण येतात की इथे प्रॉपर त्यांचे क्लासेस होतात मुलांचे. रियांश पण इथे जायचा बास्केटबॉल कोर्समध्ये खेळायला. आणि ते व्हॉलीबॉलमध्ये जे आहे इथे मुलं तर काय सँड खेळतात, बट बाकी जे असे ज्या बायका आहेत आणि माणसं आहेत ते रोज संध्याकाळी सगळेजण येतात इथे आणि इथे खेळतात. त्याच्यानंतर हे इथे जे ते ओपन जिम आहे. ओपन जिममध्ये आमच्या इथले लोक थोडे कमी येतात एक्सरसाइज करायला आणि मुलंच जास्त उड्या मारत असतात इथे. आता सगळे मुलं शाळेत गेली आहे, इथे अजून सुट्ट्या लागल्या नाही शाळांना, म्हणून सध्या कोणी नाही आहे पार्कमध्ये. त्यानंतर हे इथे आहे स्केटिंग रिंग. इथे स्केटिंग रिंगचं पण आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे हा व्यवस्थित हा एरिया. इथे पण कोच येतात, इथे पण क्लासेस होतात स्केटिंगचे, ते पण सकाळी असतात किंवा मग विकेंडला सकाळी असतात आणि मग रोज संध्याकाळी इथे पण क्लासेस होतात. आणि हे याच्या बाजूला हे जे दिसतं आहे हे क्रिकेट पिच आहे, इथे मुलं क्रिकेट खेळतात. आणि त्याच्यानंतर पुढे जो आहे तो पूर्ण ओपन ग्रीन एरिया आहे, खूप मोठा ग्रीन एरिया आहे इथे समोर. आणि सगळे आमच्या सोसायटीचे जेवढे काही फंक्शन्स असतात, गणपती, नवरात्र, होली वगैरे सगळे काही ह्या ओपन एरियामध्ये सेलिब्रेट केले जातात. छोट्या मुलांचे खेळायचे पण 2 पार्क आहे, ते पुढे जाऊन दाखवते. पण हा एवढा मोठा ग्रीन एरिया जो आहे ना, हे आम्ही अजून दुसऱ्या कुठल्या सोसायटीमध्ये नाही बघितलेला. म्हणजे गुरगावला घर घ्यायचं होतं तेव्हा पण बऱ्याच सोसायटी चेक केल्या आणि अहमदाबादला पण चेक केला, पण इतका असा स्पेशियस ओपन एरिया कुठेच नव्हता. आणि आज तर वेदर पण इतकं छान आहे गुरगावला, मस्त थंड थंड वाटतं इथे, हवा पण चालू आहे छान. आणि हे इकडे अशी बसायला जागा केलेली आहे इथे सिनियर सिटीजनसाठी वगैरे, म्हणजे सिनियर सिटीजन्स वगैरे जास्त येऊन बसतात, आम्ही पण येऊन बसतो. आता सगळे गेले सिनियर सिटीजनवरती, नाही तर ते पण सकाळी येतात सगळेजणं,
त्यांचे पण लाफ्टर क्लब वगैरे असतो सकाळी. आणि हे इथं असं ॲम्पी थिएटरचा एरिया आहे. या साईडला फ्लॅग होस्टिंग वगैरे असते, काही काही छोटे मोठे कार्यक्रम पण होतात तिथे. आणि हे सगळे टॉवर्स आहेत आमच्या सोसायटीमध्ये, असे ह्या सेंट्रल पार्कमधून जवळपास सगळेच टॉवर दिसतात. टोटल आमच्या सोसायटीमध्ये 11 टॉवर्स आहेत, म्हणजे के पर्यंत. आता त्याचा कलर थोडा खराब झाला आहे, पण त्यांचं रिपेअरिंगचं काम चालू आहे. कलरिंग वगैरे ते सगळं काही प्रॉपर रिपेअर करत आहे सध्या. इथे छोट्या मुलांचं एक पार्क आहे खेळायला, की जिथे एक स्लाईड वगैरे असं आहे आणि सँडपीट पण आहे इथे मुलांना खेळायला. आणि सेम तसंच अजून एक आहे बाजूलाच याच्याजवळच. आता हा दुसरा बेबी पार्क आहे. इथली जी स्लाईड आहे आणि इथे जे असे म्हणजे याला असं काही वेगळं नाव नाही, बेबी पार्क. आम्ही सगळ्यांनी मिळून याला नाव दिलं आहे बेबी पार्क असं, कारण इथल्या ज्या स्लाईड्स वगैरे इथे छोटी आहेत, तर खूप छोटे मुलंच इथे खेळतात. स्विंग पण असं आहे की जे मुलं अगदीच छोटे असतात, 7-8 महिन्याचे वगैरे किंवा मग वर्षाचे वगैरे, त्यांना बसता येईल असे स्विंग आहे तिथे. इथे पण सँडपीट होती, पण आता सध्या कमी झाली इथली सँड. आणि त्याच्यानंतर इथे असं गजेबो टाईप केलेलं आहे यांनी, की इथे बसता वगैरे येतं असं. आणि छान इथे ग्रीनरी पण आहे, की दुपारी पण लोकांना बसता येईल, ऊन वगैरे लागणार नाही असं. छान आहे इथे पण बसायला. हे इकडे पण सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे पण एक छोटंसं गजेबो केलेलं आहे यांनी, की इथे पण बसता येतं. सोसायटीमध्येच ना एक छोटंसं मार्केट पण आहे, की जिथे जेवढे आपल्याला गरजेचे असतात ना त्या सगळे दुकानं आहे. 2 जसे जनरल स्टोर्स, किराणा दुकान आहे, परत दुधासाठी मदर डेअरी पण आहे, मेडिकल आहे तिथे, सलॉन आहे. आणि हे जे जनरल स्टोर्स जे आहे त्यांच्याकडे भाज्यापा वगैरे पण मिळतात, म्हणजे आम्हाला काही कुठे असं बाहेर जायची गरजच नाही पडायची. सगळं काही विदिन सोसायटी मिळून जायचं. आणि इथे शॉपच्या बाजूलाच असे व्हिजिटर पार्किंग पण आहेत, की इथे पार्क वगैरे पण करता येतात. जे कोणी शॉपमध्ये येतात किंवा जे गेस्ट वगैरे असतात त्यांना पण इथे पार्क करायला व्यवस्थित जागा दिलेली आहे त्यांनी. इतकी झाडं लावलेली आहेत ना इथे, की आम्हाला असं म्हणजे काही आपल्याला पूजेसाठी वगैरे काही काही लागत असतात झाडं वगैरे किंवा कसले, तर आम्हाला कधीच बाहेर जायची गरज नाही पडायची. सगळ्या प्रकारची फुलं झाडं आहेत इथे. वडाचं झाड पण आहे, बेलाचं झाड आहे, केळीचे झाडं आहेत, आंब्याचं झाड आहे. म्हणजे आम्हाला तर आठवतच नाही की असं पानं वगैरे आम्हाला कधी विकत आणावे लागले तिथे असताना. सगळं काही विदिन आमच्या सोसायटी होतं. दुर्वा होते, दुर्वा पण एका ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत. गणपतीला दुर्वा पण तिथून आणायचो आम्ही. कढीपत्त्याची बरीच रोपं लावलेली आहेत, आणि आता तर त्यांनी गवती चहाचे पण रोपं लावलेली आहेत. तर सगळंच काही म्हणजे अशा गोष्टी आम्हाला विदिन सोसायटी मिळायच्या. आणि हे इथे जे ही अंडरग्राऊंड पार्किंग आहे, तर अंडरग्राऊंड पार्किंग पण भरपूर मोठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे, की ज्याच्यामुळे मग इथे पार्किंगची काही समस्या येत नाही इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या सोसायटीमध्ये शाळा आहे, लहान मुलांचं जे प्ले स्कूल असतं ते. तर सोसायटीतली ऑलमोस्ट बरीच मुलं जी आहे ना ती या शाळेमध्ये आहे. इथे डे केअर पण आहे. सपोज कोणाला डे केअरचा पण ऑप्शन जर ऑप्ट करायचा असेल तर संध्याकाळपर्यंतचं डे केअर पण प्रोव्हाइड करतात ते. तर या शाळेचा तर बराच फायदा होतो, की छोटे छोटे मुलं जे आहेत ते जातात इथे, म्हणजे वेगळं त्यांना अजून काही सोडवायला जावं नाही लागत मग. तर हा खूप चांगला ऑप्शन आहे की विदिन सोसायटीज यांनी शाळा पण दिलेली आहे. आणि हे जे टॉवर्स आहे, आता आम्ही त्यांच्या एंट्रीच्या साईडने आलो आहे. आणि माझं घर जे आहे ते ह्या टॉवरमध्ये आहे, बी टॉवरमध्ये. पण आता सध्या ते आम्ही रेंटने दिलं आहे, तर ते आता मी तुम्हाला आतून दाखवू नाही शकत की कसं होतं ते, कारण तिथे ऑलरेडी दुसरं कोणीतरी राहते आता. पण आमचं घर या टॉवरमध्ये. कोणाकडे तर अशी होती आमची सोसायटी. आय होप की तुम्हाला आमची सोसायटी आणि माझा आजचा व्हिडिओ आहे तो आवडला असेल. मी गुरगावचे अजून पुढचे व्हिडिओ पण नक्की शेअर करेल. तर चॅनलवरती नेहमी तुम्ही चेक करत राहा, नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल जर सबस्क्राईब केलं असेल तर. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.